गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी। गावचं वैभव म्हणून जे या पंचक्रोशीत नावारूपाला आले होते ते कैलासवासी श्रद्धेय संभाजीराव रामरावजी शिंदे दादा। दादांचं एक असं व्यक्तिमत्व होतं की दादांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता सातत्याने दादा राजकारणामध्ये सक्रिय राहिले। रोकडेश्वरांच्या भगवंताच्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम असो किंवा या मंदिराचं बांधकाम असो, या ठिकाणी सुद्धा दादा अध्यक्ष म्हणून सातत्याने सक्रिय राहिले आणि राजकारणामध्ये वावरत असताना आदर्श घ्यावा अशी गोष्ट म्हणजे राजकारणामध्ये असलेल्या आपल्या प्रतिष्ठेचा वापर, आपल्या वजनाचा वापर दादांनी कधीच स्वतःचं घर भरण्यासाठी केला नाही। तर दादांनी या प्रतिष्ठेचा वापर, राजकारणामध्ये असलेल्या आपल्या वजनाचा वापर खऱ्या अर्थानं आपल्या समाजासाठी केला, आपल्या धर्मासाठी केला, संप्रदायासाठी केला, रोकडेश्वर भगवंताचं मंदिर बांधण्यासाठी केला। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। जाता जाता सुद्धा दादा आपल्याला शिकवून गेले की मरावे परी कीर्तिरूपे उरा, आणि खऱ्या अर्थानं अशा दादांच्या गोड आठवणीमध्ये आजचा हा दिवस आपण सर्व त्यांच्या कुटुंबियांसमवेत गोड करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। त्यांच्या कुटुंबियांमध्ये त्यांचे बंधू श्री सखारामजी रामरावजी शिंदे असतील, त्यानंतर श्री तुकारामजी रामरावजी शिंदे असतील, बालाजीराव रामरावजी शिंदे असतील, आणि दादावर नितांत प्रेम करणाऱ्या मंडळीमध्ये आदरणीय पंडितराव वायचाळ राजगावकर दादा असतील किंवा आमचे गुरुवर्य आदरणीय लोंढे सर असतील, त्यानंतर लक्ष्मणराव खंडागळे गुरुजी हे असतील। आता यांची नावं मी या ठिकाणी घ्यायला म्हणजे यांचीच नावं मला माहीत आहेत बरं, कारण आपल्या सर्व या ठिकाणी आलेला प्रत्येक जण खऱ्या अर्थानं दादावर प्रेम करणारा आहे। या ठिकाणी आलेला प्रत्येक जण दादांच्या समकालीन व्यक्तिमत्व असलेला माणूस आहे। त्यामुळं माझ्यासारख्या अल्पबुद्धी असलेल्या माणसाला आपल्या सर्वांची नावं घेणं सुद्धा शक्य नाही, ती लक्षात ठेवणं सुद्धा शक्य नाही। म्हणून आपण सर्वच जण आणि विशेष ज्यांचा आवर्जून उल्लेख करावा ते म्हणजे आपल्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ असे कीर्तनकार मंडळी, त्यामध्ये एकट्याच नाव मला माहीत आहे, ते म्हणजे आपले ज्ञानेश्वर महाराज आणि आपले गुरुवर्य हरिभक्त परायण नामदेव महाराज यांची नावं मला माहीत आहेत। म्हणून यांची नावं घेऊन आपण सर्वजण यांच्या सोबत आले असं समजून आपल्या सर्वांच्या सहकार्याने, आपल्या सर्वांच्या सहभागाने आणि विशेष म्हणजे आपल्या सर्वांच्या अंतःकरणातून खऱ्या अर्थानं आजचा दिवस या ठिकाणी गोड करण्याचा अट्टहास आपला चालू आहे। कारण प्रत्येक माणसाच्या जीवनात हाच अट्टहास असतो की आपला शेवट गोड व्हावा, आणि शेवट गोड होणं म्हणजे तेरवीच्या दिवशी बुंदी होणं नाही बरं, नाही तर तुम्ही म्हणता तेरवीला बुंदी केली म्हणजे शेवट गोड झाला। शेवट गोड होणं म्हणजे ज्या माणसाने जी साधना स्वीकारलेली आहे, जीवन जगत असताना जे व्रत आचरण केलेलं आहे, ते व्रत आचरण करता करता देह ठेवणं, त्यामध्ये खंड न पडणं। आज मी महाराज झालो आणि उद्या डबल जो कोरोनाची तिसरी लाट आली, त्या कोरोनाच्या लाटीत जर डबल अंडे खायला सुरुवात केली तर शेवट गोड झाला का? मधात खंड झाला ते, मग अशा याला शेवट गोड म्हणत नाही। जी साधना अंगीकारली खऱ्या अर्थानं त्या साधनेमध्येच देहाचा शेवट होणं, याला आपण म्हणायचं शेवट गोड झाला। खऱ्या अर्थानं दादांचा शेवट अशाच पद्धतीनं गोड झाला।
मानवीय जीवाचा शेवट अशा पद्धतीनं घडवणं म्हणजे जीवन सार्थक करणं असं आपल्याला म्हणायचं. आणि आपल्या प्रत्येकाचा अट्टहास असतो की खऱ्या अर्थानं आपला शेवट साजरा व्हावा. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची आव. कौतुक वाटे झालिया वेचाचे, कौतुक वाटे झालिया वेचाचे. नाव मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची आव. तुका मने मुक्ती परिनिली नोवरी, तुका मने मुक्ती परिनिली नोवरी. आता दिसचारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा कृष्णेची या. विठ्ठल 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 अशा पद्धतीनं माणसाचा शेवट गोड होणं, खऱ्या अर्थानं जीवन सार्थक होणं असं आपण म्हणू शकतो. आणि अशा पद्धतीचं दादांच्या स्वभावामध्ये मला आवडलेली वैयक्तिक हेतूनं माझ्या आत्म्यातून गोष्ट सांगतो. दादांच्या व्यक्तिमत्वामध्ये मला आवडलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अतिशय नम्रपणा. मला याची वारंवार अनुभूती आली की जेव्हा जेव्हा मी दादांच्या समोर गेलो, हा आपला भाषा आपल्यापेक्षा वयाने लहान आहे, आपल्यापेक्षा ज्ञानाने लहान आहे, तो सर्वच बाबतीत छोटा आहे याचा विचार दादांनी कधीच केला नाही. जेव्हा जेव्हा दादांची माझी भेट झाली तेव्हा तेव्हा मला नक्की आठवतं की दादा स्वतःहून हात जोडून हसून दोन्ही हात जोडून रामराम करायचे. आणि खऱ्या अर्थानं हे समर्पण आणि इतकी विनम्रता मी इतरत्र कोणत्याच व्यक्तिमत्वामध्ये बघितली नाही असं मला सार्थतेनं सांगावंसं वाटतं. आणि माझ्या जीवनातील सर्वात दुर्दैवी प्रसंग म्हणजे दादाची आणि माझी शेवटची भेट. या कोरोनाच्या काळामध्ये मध्यंतरी दादा आमच्या गावी आले होते. तेव्हा दिवसभर दादा गावी राहिल्यानंतर मला म्हटली की आता 4ला मला पांगऱ्याला जाण्याकरता रेल्वे आहे, तुम्ही काय करा धामणी रेल्वे स्टेशनवर मला नेऊन सोडा. आणि मला नक्की आठवतं त्या दिवशी मी दादाला घेऊन त्या धामणी रेल्वे स्टेशनवर आलो. आणि तेव्हा सुद्धा मोटरसायकलवर येता येता सुद्धा दादा मला सांगू लागले की तुम्ही बाबांची आईची आता काळजी घेत जा, त्यांच्यासाठी वेगळं मेडिकल आणून ठेवत जा. आणि दादांनी त्या दिवशी मला जे सुचवलं ना, खरं सांगतो तुम्हाला, मला तोपर्यंत ते सुचलं नव्हतं की आपल्या आईवडिलांसाठी वेगळं मेडिकल आणून ठेवावं. आणि आता सुद्धा मला सातत्यानं तो प्रसंग डोळ्यासमोर दिसतो. ते धामणी रेल्वे स्टेशन आल्यानंतर दादा मोटरसायकलवरून उतरले आणि दादांनी येता येता मला दोन्ही हात जोडून रामराम केला आणि म्हटले येतो आम्ही. त्या दिवशी मला असं वाटलं नाही की दादा आता परत आपल्याला कधीच दिसणार नाही, दादाची आणि आपली परत भेट कधीच होणार नाही. दादा खऱ्या अर्थानं कायम स्वरूपीचे आज काळाच्या पडद्यात जातील असं मला कधीच वाटलं नाही. परंतु दुर्दैवानं आज जेव्हा जेव्हा तो प्रसंग मला आठवतो तेव्हा तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण आठवतं की ईश्वर
जगा माझी तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. खऱ्या अर्थानं त्या दिवशी दादांची आणि माझी शेवटची भेट होती याची मला कसलीही कल्पना नव्हती आणि माझी सेवा खऱ्या अर्थानं तुमच्या गावात व्हावी यासाठी दादा निरंतर प्रयत्नशील होते. मला आल्या आल्या कधी म्हणायची की तुमची एक सेवा आमच्या गावामध्ये द्या आणि आज तो योग आला. परंतु इतक्या दुर्दैवानं हा योग माझ्या जीवनामध्ये येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं की मी पांगरा शिंदे या गावाला कीर्तन करायला जाईल आणि माझ्या कीर्तनात दादा बसलेले नसतील किंवा मी दादांच्या समोर उभं राहून कधीच कीर्तन करणार नाही असं मला कधीच वाटलं नाही. आणि जेव्हा दादा मला रामराम करून त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनहून घराकडे जाण्यासाठी सांगितलं आणि ते इकडं आले तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण आठवतं की आम्ही जातो आपल्या गावा आमचा रामराम घ्यावा. आम्ही जातो आपल्या गावा आमचा रामराम घ्यावा. तुमची आमची हेची भेटी येथोनिया जन्म तुटी येथोनिया जन्म. आम्ही जातो आम्ही जातो या कोरोनाच्या महामारीमध्ये अशा आगतिकपणे गेल्या वर्षी 14 सप्टेंबर 2020 हा दुर्दैवी दिवस तुमच्या माझ्या जीवनामध्ये आला आणि अगतिक ज्या पद्धतीने आपण सांगू शकत नाही की एखादा झाकून ठेवलेला दिवा त्या झाकलेल्या दिव्याकडे आपण पाहून असं निश्चितपणे सांगू शकत नाही की तो दिवा तेवत आहे की तो दिवा विझलेला आहे. अशी काही काळाची परिस्थिती या कोरोनाच्या महामारीमध्ये आली होती महाराज. कारण प्रत्येकाच्या जीवनाचा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रत्येकाची जीवन ज्योती अशा पद्धतीनं तेवत होती की त्या झाकलिया घटीप्रमाणे. यावर माऊली फार सुंदर सांगतात, झाकलिया घटीचा दिवा नेनीचे काय झाले केढवा, या रीती जो पांडवा देह ठेवी
झाकलेल्या दिव्याप्रमाणे आज कोणता आपला माणूस जाईल किंवा कोणता आपला माणूस दगावेल याची शाश्वती तुम्ही आम्ही देऊ शकत नव्हतो. अशा परिस्थितीमध्ये काही समजण्याच्या आत, उमजण्याच्या आत, काही कळण्याच्या आत अचानक त्या दिवशी दादा आपल्या सर्वांना पोरकं करून निघून गेले. परंतु दादा शरीर रूपानं जरी आपल्यामधून निघून गेले असतील तरी विचारानं सातत्यानं त्यांची आणि आपली भेट होत राहील. म्हणून शेवटी दादांच्यासाठी एवढंच म्हणतो की तुम्हा आम्हा झाली तुटी, तुम्हा आम्हा झाली तुटी, आता भेटी चिंतने, आता भेटी चिंतने. विठ्ठल अशा या प्रसंगी श्राद्ध असो किंवा खऱ्या अर्थानं तेरवी असो, या प्रसंगी एक विशिष्ट रूपणीतील अभंग घेण्याची एक वारकरी संप्रदायाची परंपरा असते. त्याची जाणीव मला पूर्णतः आहे की त्या अभंगामध्ये क्षणक्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, किंवा पक्षी अंगणी उतरती, ते का येथेची राहती, तैसे असावे संसारी संसारी, जोवरी प्राप्तनाची दोरी, वस्ती कर वस्ती आला, प्रात काळी उठून गेला, तैसे असावे संसारी, जोवरी प्राप्तनाची दोरी. किंवा घेईन मी जन्म यासाठी देवा, या एखाद्या अभंगापैकी मी अभंग घेणारच होतो आज. परंतु या अभंगावर, आज घेतलेल्या अभंगावर माझ्या जीवनातील पहिली कीर्तन रूपी सेवा झाली होती आमच्या गावातील शनी मंदिर या ठिकाणी. आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण शेषराव महाराज होते त्यावेळेस माझ्यासोबत. आणि त्या कीर्तनाचा व्हिडिओ दादांनी बघितला आणि तेव्हा दादांच्या तोंडून आपसूक एक शब्द निघाला की याच अभंगावर तुम्ही काय करा, आमच्या रोकडेश्वर मंदिरावर कीर्तन करा. आणि दादांची हीच इच्छा शिरोधार्य मानून आज मी दादांच्यासाठी आजचा अभंग निवडलेला. आणि दादांनी एखादी गोष्ट आपल्याला सांगावी की आपण ऐकू नये असं आपलं मन ग्वाही देत नाही, आपल्या मनालाच वाटत नाही की ते ऐकू नये. कारण सांगण्याची पद्धत, सांगण्याची ढब इतकी मवाळ असायची, इतकी नम्रतेनं असायची, इतकी सात्विकतेनं असायची. तैसे साच आणि मवाळ, बितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अशा पद्धतीची सांगण्याची ढब, सांगण्यामध्ये एक मर्यादा दादांच्या शब्दामध्ये असायची. त्यांनी सांगितलेलं का आपलं मन आतून ग्वाही द्यायचं की हे काम झालंच पाहिजे. याच्यामुळं आज दादांची इच्छा म्हणून आजचा हा अभंग आपुलिया हिता किंवा असे जागता या ठिकाणी मी घेतलेला आहे. मग अभंगाचं आध्यात्मिक विवेचन करण्याच्या अगोदर अध्यात्म हा शब्द तुमच्या माझ्या ऐकण्यात सातत्यानं येत असतो. परंतु आपण जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केलेला आहे की, कधी जाणण्याचा असा प्रयत्न केला की अध्यात्म म्हणजे नेमकं काय? तर अध्यात्म म्हणजे वेद वाचण्याच्या अगोदर समोरच्याच्या अंतःकरणातील तुम्हाला वेदना वाचता आल्या पाहिजे. अध्यात्म म्हणजे वरिष्ठाप्रतीचा आदरभाव आणि कनिष्ठाप्रतीची करुणा तुमच्या अंतःकरणात सातत्यानं असली पाहिजे. अध्यात्म म्हणजे भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे असं तुमच्या अंतःकरणात खोल कुठंतरी रुजवून असलं पाहिजे. अध्यात्म म्हणजे खऱ्या अर्थानं संतांच्या आणि ग्रंथांच्या सातत्यानं तुम्ही सानिध्यात राहिलं पाहिजे. अध्यात्म म्हणजे केवळ पूजा करणं, केवळ अर्चना करणं, केवळ प्रार्थना करणं नव्हे, तर त्या प्रार्थनेप्रमाणे आपल्या जीवनातील प्रत्येक कार्य करणं याला आपण अध्यात्म म्हणू शकतो. थोडक्यात अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक काम हे पारदर्शकपणे इमाने ऐतवार करणं यालाच आपण अध्यात्म म्हणू शकतो. आणि अशा पद्धतीचं अध्यात्म तुम्हा आम्हाला समजावं, तुम्हा आम्हाला उमजावं याकरिता जगद्गुरु तुकोबारायांनी जीवाच्या आकांतानं त्या ठिकाणी 5वा वेद म्हणून गाथा निर्माण केला. आणि याच गाथ्याच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आजच्या या प्रस्तुत अभंगामध्ये तुम्हाला मला खऱ्या अर्थानं आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहण्याचा सल्ला देतात. आणि ज्या सात्विक लोकांनी खऱ्या अर्थाने हित साध्य केलेलं आहे अशा सर्व सात्विक वर्गच्या लोकांच्या आईवडिलांना ही धन्यता देतात त्या अभंगाच्या प्रथम चरणात.
आपुलिया हिता जो असते जागता धन्य माता पिता तयाची. या प्रथम चरणामध्ये थोडक्यात आता काही प्रश्नाची उत्तरं आपल्याला बघायची की जगद्गुरु तुकोबाराय, पहिला प्रश्न म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय धन्यता ही माता पित्यांनाच का देतात, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, जगद्गुरु तुकोबारायांना अपेक्षित असलेलं हित हे नेमक्या कोणत्या गोष्टी प्राप्त करण्यामध्ये आहे, किंवा जगद्गुरु तुकोबारायांना मानवाकडून असलेलं हित हे नेमकं कोणतं आहे, हा झाला दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न म्हणजे आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. या ठिकाणी मातेला प्रथम क्रमांक का, अगोदर जगद्गुरु तुकोबाराय माता का म्हणतात, पिता का म्हणत नाही. तुम्ही म्हणाल पिता कभी कभी पिता आहे इसीलिए पित्याचं नाव नाही, असं नाही. पिता का म्हणत नाही, कारण आपण व्यवहारात बघतो, कारण पुरुषाला प्राधान्य असतं व्यवहारात. कोणत्याही कार्यक्रमाचं नियोजन असो, आपण बाया माणसाला जाऊन विचारतो का हे कसं करू, असं विचारत नाही ना, आपण स्वतः करतो. म्हणजे व्यवहारात पुरुषाला प्राधान्य आहे, परंतु अध्यात्मामध्ये पुरुषाला प्राधान्य नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी धन्य माताच का म्हणतात अगोदर, याचा विचार आपल्याला करायचा आहे. किंवा पुढच्या चरणामध्ये कुळी कन्या का म्हणतात, अगोदर कन्येला प्राधान्य का देतात, याचा आपल्याला विचार करायचा आहे. मग पहिला प्रश्न म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी सात्विक वृत्तीनं वागणाऱ्या लोकांसाठी, सात्विक वृत्तीनं आपलं हित साध्य करणाऱ्या लोकांच्या आईवडिलांनाच धन्यता का देतात. आता खऱ्या अर्थानं जो काम करतो त्याला पगार मिळाला पाहिजेत ना, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, जो आपलं हित साध्य करण्यासाठी मरमर करतो आहे सातत्यानं, मग कौतुक त्याचं व्हायला पाहिजेत ना. मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय धन्यता माता पित्यांना का देतात, याचं कारण असं आहे की जो महापुरुष या ठिकाणी निर्माण होत असतो, जो सात्विक वृत्तीनं वागणारा मानव या ठिकाणी तयार होत असतो, किंवा सात्विक वृत्तीची कन्यापुत्र जेव्हा जेव्हा या ठिकाणी येत असतात, त्याचं सगळं श्रेय हे त्यांच्या आईवडिलांना जातं. कारण आईवडिलांच्या विचारातून, त्यांच्या त्यागातून, त्यांच्या कर्तृत्वातून, त्यांच्या समर्पणातून खऱ्या अर्थानं महान पुरुषत्व त्या ठिकाणी निर्माण होत असतं. आणि यामुळं जे काही साधू संत असतात ते सखोल विचार करतात. आपण वरवरचा विचार करतो, सर्वसामान्य माणसं आपण वरवर पाहतो, साधू संत सखोल पाहतात. आता आपण सर्वजण शेतकरी आहोत, आपण शेतात गेल्यानंतर एखादं झाड बघितलं की त्या झाडाची हिरवीगार पानं बघतो, त्या झाडाला लगडून आलेली फळं बघतो, त्या झाडाला फुलून आलेली फुलं बघतो. आणि एखादा घरचा पाहुणा जर शेताकडे नेला तर तो पाहुणा काय करतो, त्या झाडांच्या हिरव्यागार पानांचं कौतुक करतो, लगडून आलेल्या त्या फळांचं कौतुक करतो, त्या ठिकाणी फुललेल्या त्या फुलोऱ्याचं कौतुक करतो. परंतु हे झाड या ठिकाणी असंच उभं राहावं, हे झाड सातत्याने हिरवगारच राहावं, आणि या झाडाला लगडून येणारी फळं ही वर्षानुवर्षे अशीच येत राहावी, याकरिता ज्या झाडांच्या मुळांनी या मातीमध्ये स्वतः कायमचं गाडून घेतलेलं असते ना, त्या मुळांकडे कोणाचं लक्ष जात नाही. परंतु जगद्गुरु तुकोबाराय सारख्या संतांचं खोलपर्यंत लक्ष असतं. म्हणून धन्य माता पिता तयाची. ज्या पद्धतीने ज्वारीची हजारो कंस फुलावीत यासाठी ज्वारीच्या काही दाण्यांना या मातीमध्ये कायमचं गाडून घ्यावं लागतं. एक बीजा केला नास मग भोगीने कणीस, या उक्तीप्रमाणे आपण जोपर्यंत काही बीज या मातीमध्ये कायमचे समर्पित करत नाही तोपर्यंत ज्वारीचा तो बाग फुलताना आपल्याला दिसत नाही. अगदी याच उक्तीप्रमाणे तुमचं माझं आपल्या प्रत्येकाचं जीवन फुलावं, आपल्या लेकरांनी सुद्धा उत्तुंग कोटीचं काहीतरी कार्य करावं, समाजात आपलं नाव करावं, त्याचं कर्तृत्व बहरावं, यासाठी तुमचे माझे आपल्या सर्वांचे आईवडील खऱ्या अर्थाने या मातीमध्ये राबत असतात. सातत्यानं ते कष्ट करत असतात आणि ते कष्ट करत करत स्वतःला या मातीमध्ये कायमचं खपवून घेत असतात. आणि त्यांच्या त्या त्यागावर, त्यांच्या त्या समर्पणावर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाची ही बहार फुललेली असते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय धन्यता ही सर्वप्रथम माता धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता सर्वप्रथम धन्यता ही आईवडिलांना जगद्गुरु तुकोबाराय देतात.
आणि यानंतरचा दुसरा प्रश्न असा होता की जगद्गुरु तुकोबाराय सर्वप्रथम या ठिकाणी मातेचाच उल्लेख का करतात, पित्याचा उल्लेख का करत नाही? कारण याचं एक आध्यात्मिक कारण असं आहे की भारतीय साधू संतांचं जे साहित्य असतं, साधू संतांचं जे वाङ्मय असतं ते खऱ्या अर्थाने आध्यात्मीय शास्त्रीय दृष्टिकोनातून लिहिल्या गेलेलं असतं. अध्यात्माला किंवा अध्यात्मशास्त्राला धरून लिहिल्या गेलेलं असतं. आणि आपलं भारतीय अध्यात्मशास्त्र काय सांगतं की मातृदेवो भव पितृदेवो भव, म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये मातेलाच प्रथम क्रमांक आहे. दुसरी गोष्ट, आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा मातेला प्रथम क्रमांक आहे किंवा मातेला प्राधान्य आहे. ते कसं? कारण भारतीय संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. आपण भारतीय संस्कृतीची तुलना जर पाश्चिमात्य संस्कृतीच्या सोबत केली तर या ठिकाणी असं बघायला मिळतं की पाश्चिमात्य संस्कृती काय करते, या संपूर्ण जगाला काय समजते, बाजार समजते किंवा मार्केट समजते. आणि आपली भारतीय संस्कृती काय समजते, या संपूर्ण जगाला आपलं कुटुंब समजते. वसुदैव कुटुंबकम हे आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. आता तुम्ही विचार करा, बाजारामध्ये काय चालतो, केवळ आणि केवळ व्यापार चालतो. म्हणजे पाश्चिमात्य संस्कृती या जगासोबत केवळ व्यापार करायला शिकवते, परंतु आपली भारतीय संस्कृती काय करते, या जगासोबत प्रेम करायला शिकवते. कारण कुटुंब समजलं की मग कुटुंबामध्ये काय असतो, प्रेम असतं, जिव्हाळा असते, माया असते, ममता असते. या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर आपली भारतीय संस्कृती या संपूर्ण जगावर आपल्याला प्रेम करायला शिकवते. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि या उक्तीप्रमाणे मग दुसरी महत्वाची गोष्ट भारतीय संस्कृतीमध्ये आहे की भारतीय संस्कृती आपल्याला या मातीवर सुद्धा सृष्टीवर सुद्धा मातेप्रमाणे प्रेम करायला शिकवते. या सृष्टीला माता म्हणणारी भारतीय संस्कृती एकमेव जगातील संस्कृती आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या देशाला माता म्हणायला शिकवणारी जगातील एकमेव संस्कृती ती म्हणजे आपली भारतीय संस्कृती आहे. कारण जगात असा एकमेव देश आहे त्याला आपण भारत माता म्हणतो. मग आपली संस्कृती सुद्धा त्या ठिकाणी मातेला प्राधान्य देते. दुसरी गोष्ट, आपला अध्यात्म सुद्धा मातेला प्राधान्य देतं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बालकांच्या जीवनामध्ये, लेकराच्या जीवनामध्ये सर्वप्रथम त्याच्यावर संस्कार टाकण्याचं काम जर कोणी करत असेल तर ती त्याची आई करत असते. कारण मूल जन्मल्या मुलांच्या जवळ कोण असतं, लेकराच्या जवळ आई असते. म्हणून आई ही मुलाची पहिली शाळा असते, तर शाळा ही मुलाची दुसरी आई असते. मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मातेचं कर्तृत्व फार विशाल आहे, मातेचे संस्कार फार मोठे आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय काय करतात, या ठिकाणी मातेला प्राधान्य देतात. सबसे बड़ी है माँ, सबसे सबसे बडी है माँ. कारण या आईच्या संस्कारातूनच महान पुरुष या सृष्टीवर निर्माण झालेले आहेत. आपण बघतो इतिहासामध्ये ज्वलंत उदाहरण असलेले, जगाच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय चारित्र्य संपन्न असलेले जाणते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
मग छत्रपती शिवाजी महाराजांसारखं अलौकिक चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येण्याचं कारण आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची जडणघडण करण्याचं कारण सर्वस्वी आणि सर्वस्वी कोण आहे? ते जिजाऊ मासाहेबांचे संस्कार आहे. कारण जिजाऊ मासाहेबांच्या संस्कारातून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांसारखं उत्तुंग कोटीचं व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलं. आणि चारित्र्याहून एक गोष्ट सांगतो, छत्रपती शिवरायांसारखा चारित्र्य संपन्न राजा या महाराष्ट्राच्याच नाही जगाच्या पाठीवर जन्माला. मग अशा पद्धतीनं जगातील सर्वश्रेष्ठ चारित्र्य संपन्न जाणता राजा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. कारण आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे वडील बाळ केशव ठाकरे म्हणजे केशव ठाकरे असं म्हणतात की बाबा रे तुमच्या चंद्रावर सुद्धा डाग असेल परंतु माझ्या शिवरायांच्या चारित्र्यावर एक सुद्धा डाग नाही. इतकं उत्तुंग कोटीचं व्यक्तिमत्व शिवरायांच्या रूपाने या महाराष्ट्रात जन्माला आलं. याचं सगळं श्रेय हे आईच्या संस्कारांना जातं. म्हणून धन्य माता पिता ते याची. मग जिजाऊ मासाहेबांचे संस्कार नेमके कसे होते? कारण शिवराय जेव्हा लहानपणी बालावस्थेत गडावरून इकडून तिकडे खेळायचे फिरायचे आणि असंच एके दिवशी खेळत 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 शिवराय पुढे समोर जातात आणि समोर एके ठिकाणी काही सरदार हे बायांचा नाच बघत बसलेले असतात. शिवरायांच्या बालमनाला याची कसलीही कल्पना नसते की समोर चाललेला प्रकार नेमका काय आहे. शिवबा थोडासा पडदा पाठी बाजूला करून समोर चाललेला प्रकार बघण्याचा प्रयत्न करतात आणि तेव्हा एक दासी बघते की हे समोर चाललेलं काय आहे. आणि हे बघितल्यानंतर दासी जिजाऊ मासाहेबांना जाऊन सांगते की मासाहेब आपले बालशिवबा पडद्याच्या पाठीमागून चोरून चोरून बायांचा नाच बघत आहे. हे ऐकता क्षणी जिजाऊ मासाहेब रागाने लालबुंद होतात. हाताच्या मुठी आवळल्या जातात, नाक पुढ्यात ताणल्या जातात आणि अशाच अवस्थेत तरा 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 छत्रपती शिवरायांच्या जवळ जाऊन शिवबांना खडसावून सांगतात की शिवबा तुम्हाला या महाराष्ट्रात बाया नाचवणारा शिवबा व्हायचं नाही, तर तुम्हाला या महाराष्ट्रात बाया वाचवणारा शिवबा व्हायचं. थोडासा जर वेळ मिळत असेल तर थोडं वाढवून सांगू का कसं करू? कारण आपला टाइम झालेला आहे. परंतु या ठिकाणी आपला अभंगामुळे आज स्वराज्याचा धनी माझ्या घरी आलेला आहे. आता बाबाची कशी अवस्था बघून शिवरायांचे सुद्धा डोळे पाणावतात आणि शिवराय डबडबल्या डोळ्यानं त्या बाबांना म्हणतात, बाबा
आमचा रामजी या स्वराज्याच्या मातीसाठी कामी आला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि सोबत आणलेली पैशाची थैली त्या वडिलांच्या समोर धरतात तेव्हा तो 80 वर्षाचा बाप सांगतो की राजा पैसे नकोत मला, पण एक विनंती आहे राजा तुम्हाला. अव माझा रामजी गेला, परंतु माझा दुसरा मुलगा आहे राजा, रूपाजी पांगेरा. रूपाजीला घेऊन जावं या स्वराज्याच्या रक्षणासाठी. जर काय हा रूपाजी स्वराज्याच्या मातीसाठी कामी आला ना राजा, तर हा 80 वर्षाचा बाप तुमच्या मागे तलवार घेऊन उभा राहील राजा. हा 80 वर्षाचा बाप तुमच्या मागे तलवार घेऊन उभा राहील. असा बाप या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला म्हणून खऱ्या अर्थाने माता पिता तयाची. कारण रामजी पांगेरा सारख्या महापुरुषाला जर निर्माण करायचा असेल तर तशा वडिलांची सुद्धा नितांत गरज आहे. आता दुसरा प्रश्न आपला राहिलेला आहे की जगद्गुरु तुकोबारायांना अपेक्षित असलेलं हित म्हणजे नेमकं कोणतं हित? कारण तुम्ही आम्ही संसारिक माणसं आहोत. आपण हित म्हणलं की पैसा कमावण्यामध्ये हित समजतो. कारण दैनंदिन व्यवहार आपण कशासाठी करतो? पैशासाठी. दैनंदिन व्यवहार सातत्यानं कंसात लांड्या लबाड्या आपण कशासाठी करतो? पैसा कमावण्यासाठी करतो. मग खरंच या पैशामध्ये आपलं हित आहे का? ही विचार करण्याजोगी बाब आहे की या धनप्राप्तीमध्ये तुमचं आमचं हित आहे का? तर या धनप्राप्तीमध्ये तुमचं आमचं हित असेल तर हा पैसा खऱ्या अर्थानं आपल्या सोबत येणार आहे का? तो चिरकाळ टिकणार आहे का? तर अजिबात नाही. कारण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की धन मिळविले कोटी, संगे नये रे लंगोटी. तुम्ही या ठिकाणी कोट्यावधी कीर्तन ऐकणारे माणसं होतील वा तुमचं बरं आहे. अभंग म्हणायचा, धन पुण्या कामा आधी एकही पाकिट सोडायचं नाही. खरं सांगता तुमचं सोडा आमचं सांगतो. कीर्तन करणाऱ्या महाराजाचं हित खऱ्या अर्थानं बघितलं तर कीर्तन करण्यामध्ये आहे का? कीर्तनापासून मिळणाऱ्या पैशामध्ये आहे. आणि या पैशामध्ये जर कीर्तनकाराचं हित असेल तर महाराज मेल्यावर खऱ्या अर्थानं महाराजासोबत हा पैसा जाणार आहे का? सातत्यानं तो चिरकाल माणसाच्या सोबत राहणार आहे का? नाही. कारण आपल्याला नियती वारंवार संकेत देते की बाबा तू सोबत काहीच घेऊन आला नाही आणि जाताना सुद्धा तू काहीच नेणार नाही. नियती वारंवार आपल्याला सांगते, पण आपण सुधारायचं नाव घेत नाही. आपल्याला नियती कधी सांगते? आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्याला आई बाळात बांधते. त्या बाळात त्याला खिसा असतो का? नसतो. कारण नियती आपल्याला सांगते की बाबा तुझ्या काहीच या ठिकाणी आणलेलं नाही, तू नुसताच आलेला आहेस. बाळात सुद्धा या ठिकाणी तू घेतलेला आहे. कारण त्या बाळात त्याला खिसा नसतो म्हणून नियती आपल्याला सांगते तू या काहीच आणलेलं नाही. आपण गेल्यानंतर आपल्यावर जे पांढऱ्या वस्त्र झाकलं जातं त्याला कफन म्हणतात हिंदीमध्ये. त्या पांढऱ्या वस्त्राला खिसा असतो का? कुठंच खिसा नसतो. का एखादा खिसा असतो बाबाच्या सोबत, त्या बाबा 2-4 नोटा, बाबाचा लई होता पैसा, असं असतं का? त्याच्यात नसतं. मग अशा पद्धतीनं नियती आपल्याला वारंवार सांगते की बाबा तू सोबत काहीच आणलेलं नाही, या ठिकाणाहून सुद्धा तू काहीच घेऊन जाणार नाही. परंतु मानवीय जीवाची शोकांतिका अशी आहे बघा, येताना खिसा नाही, जाताना खिसा नाही. जीवन कशामध्ये माणसाचं निघून जातं? खिसा भरण्यामध्ये निघून जातं.
बरोबर आहे ना? मग या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं पैसे कमावण्यामध्ये मानवीय जीवाचं हित नाही, मानवीय देहाचं हित नाही, असं जगद्गुरु तुकोबारायांना तुम्हाला आम्हाला सांगायचं. आणि हे सिद्ध करताना असं आपल्या लक्षात येईल की खरंच या पैशामध्ये तुमचं माझं हित नाही. कारण सातत्यानं जर आपण पैशाच्याच पाठीमागे लागलो तर खऱ्या अर्थानं आपल्या मनाचं समाधान हे कधीच होत नसतं. तुम्ही विचार करा, पैसे कमावण्यासाठी या सृष्टीवर दुसरा प्राणी जगतो का कोणता? एखादी म्हैस पैशासाठी जगते बा, पैसे कमावण्यासाठी हापापलेली आहे, असं बघितलं का तुम्ही? नाही. मग एखाद्या दिवशी बैल उपाशी राहिलेला पाहिला का? एखादी म्हैस उपाशी राहिलेली पाहिली का? नाही. म्हणजे पैशासाठी हापापलं नाही तरी पोट भरतं. म्हणजे पैसा नसला तरी पैसा आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं पोट भरण्यासाठीच पैसा पाहिजे, अशातला कोणताही भाग नाही. तुम्ही मला परत म्हणसाल की महाराज तुम्ही खरंच सांगायले की पैशामध्ये येत नाही, पैशामध्ये येत नाही, पोटासाठी पैसा लागत नाही का? पैशानं पोटाचा प्रश्न सुद्धा सुटत नाही, हे सिद्ध करून दाखवतो तुम्हाला. कारण पोट भरण्यासाठी एकदा माणूस पैशाच्या पाठीमागे लागला आणि पोट भरला की असं पोट भरण्याचा प्रश्न सुटला की भल्या मोठ्या सुटलेल्या पोटाचा प्रश्न चालू होतो. मग हे सुटलेलं पोट कमी करण्यासाठी परत पैसे खर्च करतो. म्हणजे अगोदर माणूस काय करतो? पैसे कमावण्यासाठी आरोग्य गमावून बसतो आणि परत आरोग्य मिळवण्यासाठी मग पैसा गमावून बसतो. म्हणजे शेवटी काय येणार आहे? झिरोच येणार आहे ना. मग या सर्वांगीण दृष्टिकोनातून विचार केला तर केवळ पैशाच्या पाठीमागे लागण्यामध्ये किंवा पैशासाठी हापाप करण्यामध्ये मानवीय नरदेहाचं हित नाही. मग मानवीय नरदेहाचं हित नेमकं कोणत्या गोष्टीमध्ये आहे? तर यासाठी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हित ते करावे देवाचे, देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. खऱ्या अर्थानं तुमचं माझं आपल्या सर्वांच्या जीवनाचं हित कशामध्ये आहे? मग देवाचं चिंतन करण्यामध्ये आहे. कारण देवानं आपल्याला नरदेह दिलेला आहे. तो कशासाठी दिलेला आहे? देवाचं भजन करण्यासाठी दिलेला आहे. देवे दिला देह भजन गोबटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवाने आपल्याला खऱ्या अर्थानं भजन करण्यासाठी देह दिलेला आहे. आपण काय केलेलं आहे? निवड भोजन करण्यामध्ये हा देह सुधू खऱ्या अर्थानं देवाचं नामस्मरण घेण्यामध्ये मानवीय जीवाचं हित आहे. कारण तुम्हा आम्हाला मिळालेला हा नरदेह अनमोल आहे. कारण शास्त्र असं सांगतं की एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. कारण अनेक योन्यामध्ये या ठिकाणी भ्रमंती करून हा आत्मा सातत्यानं फिरून 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 या ठिकाणी मानवीय नरदेहामध्ये आलेला आहे. कारण हा आत्मा सातत्यानं भ्रमंती करत असतो.
जैसे जीर्ण वस्त्र साठीचे मग नूतन वेळीचे तैसे देहांतरात स्वीकारीचे चैतन्य नाथ. हा आत्मा सातत्यानं फिरत असतो आणि फिरता 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 मानवीय नरदेहामध्ये येत असतो. आणि मानवीय नरदेहामध्ये आल्यानंतर जर खऱ्या अर्थानं आपल्या हिताच्या ठिकाणी आपल्या आत्मोन्नतीच्या ठिकाणी आपण जागं राहिलो नाही तर खऱ्या अर्थानं हा नरदेह आपण विनाकारानं गमावला असं म्हणायला सुद्धा काहीच हरकत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी माणसाला काय वाटू लागलेल्या आहेत? चुकीच्या वाटू लागल्या आहेत. काहाचा देह, काहाचा आत्मा, काहाचं काय? महाराज लोकांचा धंदाच आहे सांगायचा. असं नाही महाराज, हे वास्तविक आपलं अध्यात्मशास्त्र सांगतं. आणि तुम्हाला कशामुळं असं वाटतं सांगू का? कारण तुच्छ घाणेरड्या विषयामध्ये तुमचे मन गुंतल्यामुळे तुम्हाला असं वाटतं. विषयाचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. कारण विषय वाचनेमध्ये गुरफटणाऱ्या माणसांना असं वाटतं की हा महाराजांचा धंदा आहे, परंतु वास्तविक हे खरं आहे. कारण हा नरदेह अनमोल आहे. हा नरदेह एक दिवस जाणार आहे आणि जाण्याच्या अगोदर खऱ्या एक दिवस हा देह जाणार आहे. तो देह जाण्याच्या अगोदर खऱ्या अर्थानं आपलं आत्मोन्नतीचं हित आपण साध्य करून घेतलं पाहिजे असं जगद्गुरु तुकोबारायांना सांगायचं. परंतु या गोष्टीवर माणसं विश्वास करायला तयार नाही. बहुतांश माणसं म्हणतात की काहीच नसतं, काही नसतं. परंतु असं म्हणणाऱ्या माणसांनी सातत्यानं लक्षात घेतलं पाहिजे की हे सृष्टीचं चक्र कोणाच्या सत्तेनं चालतं. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरिविन, किंवा वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता राहिली अहंता मनोकोटे, किंवा भगवान श्री ज्ञानोबाराय फार सुंदर सांगतात, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चालिता. कारण माझ्या सत्तेशिवाय या ठिकाणी काहीही घडून येत नाही. तुमचा देह सुद्धा आज त्या ठिकाणी वास्तव्य करतो, चालतो, बोलतो, हिंडतो, फिरतो. याच्यावर कोणाची सत्ता आहे? ईश्वराची सत्ता आहे, भगवंताची सत्ता आहे. या गोष्टी आपण सातत्यानं लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं माणुसकी जोपासून आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहिली पाहिजे. आणि माणुसकीहून आठवलं हीच माणुसकी माणसाची कमी होत आलेली आहे. कारण माणसाला स्वतःचा धर्म हा माणूस विसरलेला आहे. स्वतःचा धर्म कोणता आहे? कारण आज माणसाची नियत इतकी बेकार झालेली आहे की बहिणाबाईंना म्हणावं लागलं, मानसा मानसा तुझी नियत बेकार, मानसा मानसा तुझी नियत बेकार, तुझ्याहून बरं गोट्यातील जनावर. कारण आपल्या गोट्यातील गाईला तुम्ही 10 दिवस उपाशी ठेवा आणि गाईच्या समोर मासाचा तुकडा टाका, गाय त्या मासाच्या तुकड्याला शिवणार सुद्धा नाही. आणि आमच्या 2 पायाच्या खिल्लारी समोर मास येऊ द्या, पठ्याला जर पुरणपोळी चालली तर खाणार नाही आणि त्या मासाच्या तुकड्यासोबत 12 रोटे हाणते पठ्या. मग अशा पद्धतीचं जीवन जगणं, मग असा 12 रोटे हाणणाऱ्या पठ्याला मग खरंच माणूस म्हणायचं का अमानुष म्हणायचं? अमानुषिक म्हणलं पाहिजेत ना. ज्या सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्या पद्धतीनं जनावर सुद्धा कोणत्याच परिस्थितीत आपला धर्म सोडत नाही, अगदी त्याच परिस्थितीत माणसांनी सुद्धा कोणत्याच परिस्थितीत आपला धर्म सोडता कामा नये. हा धर्म न सोडणं म्हणजेच खऱ्या अर्थानं आपलं हित साध्य करून घेणं असं आपल्याला म्हणता. मग अशा पद्धतीचं हित साध्य करण्यासाठी या सृष्टीमध्ये आलेले महापुरुष नेमके कोणते आहेत?
या सृष्टीमध्ये जन्माला आलेले सर्व साधू संत नेमके कोणते? एका मिनिटात संपवतो आता, झालं. असे साधू संत महापुरुष नेमके कोण आहेत याची वारंवार अनुभूती आपल्या महाराष्ट्रात जन्माला आलेल्या सर्व साधू संतांच्या जीवन चरित्रातून तुम्हा आम्हाला येत असते. त्यामध्ये ज्या वारकरी संप्रदायाचे स्वतः छत्रपती शिवराय पाईक होते, त्या वारकरी संप्रदायाचा पाया म्हणून ज्यांचा नामोल्लेख अतिशय आदरपूर्वक घ्यावासा वाटतो ते साधकांचे मायबाप योगी यांची माऊली म्हणजे आमचे भगवान श्री ज्ञानोबाराय असतात. गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पायी म्हणजे हरिगुरु आपलो गोविंद दिव बताय असा गुरुचा महिमा भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये सांगणारे थोर संत कबीर असतील. सर्व मनुष्य प्राणी सारखेच आहेत, तर जाती व्यवस्था ही स्वार्थी लोकांची देण आहे. मनुष्य कधीच आपल्या जन्माने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो, तर तो आपल्या कर्माने सर्वश्रेष्ठ होऊ शकतो किंवा नीच पदाला जाऊ शकतो. असा क्रांतिकारी समतेचा संदेश जगाला ठणकावून सांगणारे थोर संत गुरु रविदास महाराज असू शकतात. या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला हरेक जातीचा हरेक धर्माचा मावळा जर मोगलांच्या अन्यायाविरुद्ध पेटून उभा राहिला तर खऱ्या अर्थाने याच महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्य उभा राहील. ही भावना तत्कालीन समाजात पेरणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले असतील. स्वराज्याचा अंकुर ज्या मातेनं आपल्या उदरामध्ये फुलवला बहरवलं किंबहुना एवढंच नाही तर जी माता बालशिवरायांच्या पाठीशी अखंडपणे पूर्ण हयातभर एक मूर्तिमंत संजीवनी मार्गदर्शिका म्हणून उभी राहिली त्या राजमाता राष्ट्रमाता जगतमाता आमच्या जिजाऊमा साहेब असतील. 17व्या शतकामध्ये या महाराष्ट्र तुकोबारायांना म्हणावं लागलं की कुळी कन्या पुत्र होती, कन्या पुत्र कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरित वाटे देवा. कारण कुळाचा उद्धार करण्यासाठी जी कन्या पुत्र या ठिकाणी जन्माला येत असतात त्यांच्या जन्मामुळे प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा आनंद होत असतो. पण प्रत्यक्ष भगवंताला आनंद व्हावा अशाच पद्धतीचं जीवनात येऊन अशी ही मुलं कार्य करत असतात. ती जीवनात येऊन काय करतात तर गीता आणि भागवत या ग्रंथाचं श्रवण करतात आणि अखंडपणे विठ्ठलाचं नामस्मरण घेतात. मग आता या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा दोन ग्रंथाचा उल्लेख का करतात? कारण भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये 18 पुराण 18 उपपुराण 6 शास्त्र 4 वेद 4 उपवेद आणि अनेक साधू संतांची ग्रंथ संपदा असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबारा या दोनच ग्रंथाचा उल्लेख का करतात? गीता आणि भागवत याचा उल्लेख का करतात? याचं कारण असं आहे की या ठिकाणी जन्माला येणार तो मरणार आहे, परंतु तो काय करणार आहे? मरेपर्यंत जीवन जगणार आहे. मग मरेपर्यंत नेमकं जीवन कशा पद्धतीने जगायचं या सर्व प्रश्नाची उत्तरं जर कुठं असतील तर गीतेमध्ये आहे. कारण प्रेम म्हटलं की माता, पतिव्रता म्हटलं की सीता आणि शास्त्र म्हटलं की गीता. कारण जगात गीतेशिवाय
सर्वश्रेष्ठ शास्त्र दुसरं कोणतंच नाही म्हणून गीतेचा उल्लेख आहे. आणि माणसाचं जगणं पूर्ण झाल्यानंतर माणसाचं मरण किती सौभाग्यपूर्ण असावं यासाठी या सर्व प्रश्नाची उत्तरं भागवतामध्ये आहेत. म्हणून गीता भागवत कविती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. कारण अखंडतेला परमार्थामध्ये फार महत्व आहे. आपला सप्ताह असतो त्या सप्त्याच्या समोर नाव काय असतं? अखंड हरिनाम सप्ताह. खंडित हरिनाम सप्ताह असतं का? नाही. मग अखंड हरिनाम सप्ताह का असतं? कारण परमार्थामध्ये अखंडतेला फार महत्व आहे. आणि गीता भागवत कशा पद्धतीचं श्रवण करतात ते महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुका म्हणे गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. कुळाचा उद्धार करण्यासाठी चिकोडी कन्या पुत्र या ठिकाणी येत असतात. त्यांच्या जन्मामुळे प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा आनंद होत असतो. आणि शेवटी जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात की अशा सर्व सात्विक प्रवृत्तीच्या लोकांची सेवा करण्याची जर संधी मला मिळाली तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी माझ्या दैवाला पारावार राहणार नाही. हे महाराज अभंगाच्या शेवटी सांगतात. शेवटी जगद्गुरु तुकोबाराय असं सांगतात की तुका म्हणे मज घडवण्याची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. अशा पद्धतीनं अभंगाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मानवी देहाचं हित साध्य व्हावं अशी आपल्या सर्वांच्या समोर ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि शेवटी आपुलिया हिता जो असते जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक.
तयाचा हरिख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विभोबाचे कुळी कन्या पुत्र होती ती सात्विक तयाचा हरिख वाटे देवा तुका मने मज घडून त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती ती सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. या अभंगाचा खऱ्या अर्थानं असाच अर्थ असेल असं मी निश्चितपणे सांगू शकत नाही, परंतु माझ्या बुद्धीला जसं झेपेल ज्या पद्धतीनं पचेल या पद्धतीनं या ठिकाणी अभंग मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चुकून वेडावाकडा शब्द गेला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष म्हणून आपल्या लेकराला